हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. कसे आहेत? बरं आहे ना? दिवाळी वगैरे सगळे झालं, आता अभ्यासाला लागा. हार्ड स्टडी. विदाउट हार्ड स्टडी देअर विल बी नो सक्सेसफुल. बरोबर आहे की नाही? सक्सेस व्हायचं असेल तर काय करावं लागेल? हार्ड स्टडी. डिफिकल्ट क्वेश्चन्स. इजियर क्वेश्चन तर सॉल्व करायचेच. These questions are very easy, but hard and difficult questions should be solved by you only. Yes. Why? Because we will get the percentage. More than 90, more than 95. Yes, okay. Unseen passage, new words and verbs, ing, tense, types of tense. We have studied already, okay? Then today we are going to learn क्वेश्चन पेपर. म्हणजे क्वेश्चन पेपर मधलेच एक प्रश्न आहे आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचा वर्ड्स आहेत आणि ते हंग्री, आय एम व्हेरी हंग्री, इज व्हेरी टायर्ड, लिटल बेबी इज क्राईंग, अर्ली इन द मॉर्निंग, आहे का नाही? असे वाक्य आहेत. मिझरेबल अँड ऑल दीज unseen words are there. बरोबर? Don't say I am very hungry. Don't say I am very hungry. असं बोलू नको की मला खूप भूक लागली आहे. Don't say I am very hungry. मग say I am starving. मागे होतं का नाही? Starvation. सर्व many peoples are very hungry due to the starvation. Starving म्हणजे दुष्काळ, आणि दुष्काळामध्ये बरेचसे लोक भुकीच राहायची, नाही का? त्यांना एक टायमाला पण जेवण मिळत नसायचं. सो दे आर व्हेरी हँग्री. मग तो काय म्हणतो? डोंट से, असं म्हणू नका आय एम व्हेरी हँग्री. असं म्हणा की आय एम स्टार्विंग, आहे की नाही? आय एम स्टार्विंग. डोंट से इट इज व्हेरी इझी. असं म्हणू नका, ते खूप सोपं आहे. इझी म्हणजे सोपं आहे. तो सेज काय? इट इज एफर्टलेस. एफर्ट म्हणजे काम. एफर्ट म्हणजे कष्ट, आणि एफर्टलेस कष्टाविना, नाही का नाही? से इट इज एफर्टलेस. इझी असतं ते एफर्टलेस असतं, आणि डिफिकल्ट असतं ते एफर्टफुल असतं का? नाही. पण इथं डोंट से इट इज व्हेरी इझी, से इट इज एफर्टलेस. आता तिसरे बघा. डोंट से आय एम व्हेरी एक्साइटेड. आय एम व्हेरी एक्साइटेड. डोंट से आय एम व्हेरी एक्साइटेड. से आय एम थ्रिल्ड. आय एम थ्रिल्ड. हा महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन पेपर मध्ये आलेले होते. डोंट से आय एम व्हेरी सॅड. सॅड म्हणजे दुःखी. आय एम व्हेरी सॅड. मी खूप दुःखी आहे. डोंट असं म्हण नका. मग काय? आय एम मिझरेबल. सॅडच्या आय एम मिझरेबल. मिझरेबल. डोंट से आय एम मिझरेबल. नंतर डोंट से आय एम व्हेरी सरप्राईज. सरप्राईज आश्चर्यकारक. मग काय म्हण? आय एम ॲस्टॉनिश्ड. हे शब्द बघा. मिझरेबल, ॲस्टॉनिश, एक्साइटेड, एफर्टलेस, स्टार्विंग, हे शब्द लिहून ठेवा. फार महत्वाचे आणि लक्षात ठेवा. बरोबर की नाही? कुठे अनसीन पॅसेज मध्ये आहेत, भरपूर आहेत. से आय एम ॲस्टॉनिश्ड. इथं सरप्राईज म्हणजे ॲस्टॉनिश. डोंट से ही इज व्हेरी रिच. डोंट से ही इज व्हेरी रिच. रिच म्हणजे वेल्थी, संपत्तीदार, नाही का? से ही इज वेल्दी, आहे की नाही? हेल्दी म्हणजे सशक्त, वेल्दी. हेल्थ अँड वेल्थ. वेल्थ म्हणजे संपत्ती. ही इज वेल्दी. अरे तुम्हाला दिलं होतं ते HW आहे, पण मीच सांगितलं. झालं. ओके, बाय. आता दुसरं आहे. डोंट से काय? डोंट से आय एम व्हेरी अँग्री. इथं टी राहिला बरं का मित्र हो. डोंट से. डोंट से आय एम व्हेरी अँग्री. मग काय? से आय एम फ्युरियस. काय? फ्युरियस. FU
RIOUS, furious. Don't say it is very cold. Cold म्हणजे काय? थंडी. Say it is freezing. Freezing म्हणजे तुम्हाला माहिती का? फ्रीज तर माहिती, फ्रीज कोल्ड करतो. It is, say it is freezing. FREEZING. कोल्ड, फ्रीजिंग, नाही का? अँग्री, फ्युरियस. हे शब्द लक्षात ठेवा. आले प्रश्नपत्रिका किंवा त्याऐवजी दुसरे येतात, से किंवा संभाषण येतं, ते तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायला लागतं. तुम्हाला फायदेशीर होईल 3 मार्कासाठी किंवा 5 मार्कासाठी. ओके, थँक्यू. स्टडी हार्ड.